दैवी शक्ती तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खराच्या काळ्या साम्राज्यातील आणखीन एक धक्कादायक रहस्य उघड झालं आहे. दैवी शक्ती आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या काळ्या साम्राज्यातील आणखीन एक धक्कादायक रहस्य उघड झालं आहे. SITने खराच्या ओकस प्रॉपर्टीज कार्यालयाची झडती घेतली असता तेथे हिरव्या मळकट रंगाचे एक संशयास्पद द्रव्य सापडले आणि हेच ते गुंगीकारक औषध आहे का, ज्याचा वापर करून खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. याचे उत्तर आता फॉरेन्सिक अहवालातूनच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेले हे द्रव्य अत्यंत संशयास्पद आहे. महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा त्यांच्यावर मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी खरात या द्रव्याचा वापर करत असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवलेला आहे. SITने हे नमुने तातडीनं रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत. खरातचा पेन ड्राईव्ह आणि हे हिरवे द्रव्य हे दोन पुरावे त्याला जन्मठेपेपर्यंत खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील खरातची पोलीस कोठडी आज सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी संपते आहे आणि त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार असून SIT आता अन्य गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे. खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषण, खंडणी, सावकारी फसवणुकीचे तब्बल 14 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या प्रकरणात चिंचोक्याचे खडे बनवून देणारा व्यावसायिक महेश कलंत्री याच्यापासून ते खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांचीच कसून चौकशी पूर्ण झालेली आहे. या चौकशीतून खरातच्या गुन्हेगारी कार्यपद्धतीचे अनेक धक्कादायक तपशील समोर आलेले असून तपासाचा हा अहवाल आज न्यायालयात सादर केला जाईल. बंधू अशोक खरात याला आज न्यायालयात हजर करण्यात आलेले येणार आहे. 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवरील अत्याचार प्रकरणात सध्या SITकडून त्याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. आजच्या सुनावणीत सरकार पक्ष काय भूमिका मांडतो आणि न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तसेच 3ऱ्या गुन्ह्यातील आरोपीला 4थ्या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी SITकडून अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.